खंडणीखोर तोतिया वन अधिकाऱ्याला अटक। माहितीच्या अधिकाराखाली बांधकाम व्यावसायिकांच्या आलेल्या तक्रारींची सेटलमेंट करण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतिया वन अधिकाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे। प्रसाद कुमार भालेराव असे या तोतिया वन अधिकाऱ्याचं नाव आहे। त्यानं बांधकाम व्यावसायिकाकडे तक्रारीकाची फायनल सेटलमेंट करण्यासाठी 7,60,000 रुपयांची खंडणी मागितली होती। प्रसाद कुमार याने माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुंब्र्याच्या शिळडायघर परिसरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या वनविभागात तक्रारी केल्या आहेत। दरम्यान प्रसाद कुमार याने बांधकाम व्यावसायिक नसीब सिद्दीकी याची देखील तक्रार वनविभागात केली होती। याची फायनल सेटलमेंट करण्यासाठी त्याने सिद्दीकी यांच्याकडून 7 लाखांची खंडणी मागितली। त्यातील 5,60,000 रुपये स्वीकारताना खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दलच्या पथकाने सापळा रचून त्याला रंगेहात अटक केली आहे। त्याच्या विरोधात शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो। या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं खंडणी विरोधी पथकाकडे आले होते। त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वय वर्ष 33 हा राहणारा डायगरचा आहे। RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार, तुमच्याविरुद्ध कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ 7,60,000 रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती। या प्रकारची बातमी खंडणी विरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ACP शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन 2 डोंगरे साहेब, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, राठोड साहेब आणि कापडनीस साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्या विरुद्ध व्यवस्थित एव्हिडन्स गोळा करून, व्यवस्थित रेकॉर्डिंग करून, त्याच्यामध्ये फुल प्रूफ तयारी करून या जो खंडणीखोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे। आणि याच्या विरुद्ध आता आपण शिळडायघर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 874/24, 384, 385, 387, 506(2) 170 IPC याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून 5,60,000 स्वीकारताना त्याला आपण रंगेहात पकडलेला आहे। तर आता आपल्याला हा आरोपी कस्टडीमध्ये आहे। याच्या विरुद्ध आणखीनही काही याने अगोदर कुणाला त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊनही कंप्लेंट समोर आलेले नाहीत अशा अँगलनेही तपास चालू आहे। आणखीन काही याच्यावरती आतापर्यंत तरी गुन्हे दाखल आहेत असं काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे, परंतु आणखीन काही लोकांना यांनी त्रास दिलेला आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे। पुढील तपास चालू आहे।